आता काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की भारत ते अमेरिकेचा प्रवास खूपच बोरिंग आहे आणि त्यावरती खूपच भारी अशा कमेंट लोकांनी केल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की मी खूप चीप फ्लाईट बुक केल्या आणि त्यामुळे मला प्रवास लांब किंवा बोरिंग वाटला. त्यानंतर काही लोकांचं असं म्हणणं होतं की मी कनेक्टिंग फ्लाईट घेतल्या, डायरेक्ट फ्लाईट नाही घेतल्या, कारण की डायरेक्ट फ्लाईटला पैसे जास्त लागतात. मी पैसे वाचवले आणि त्यामुळे माझा प्रवास खूपच बोरिंग आणि वेळखाऊ झाला. तर त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ. अमेरिकेमध्ये 5च एअरपोर्ट आहेत जे तुम्हाला डायरेक्ट भारतामध्ये घेऊन जातात. त्यामध्ये आहे न्यूयॉर्क, नेवार्क, व्हर्जिनिया, शिकागो अँड सॅन फ्रान्सिस्को. आणि या 5 एअरपोर्टपैकी फक्त 2 एअरपोर्ट आहेत जिथून तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट मुंबईला मिळते. दॅट इज न्यूयॉर्क अँड सॅन फ्रान्सिस्को. आणि या सगळ्या सिटीज ह्युस्टनपासून लांब आहेत. मी ह्युस्टनमध्ये राहते आणि ह्युस्टनमध्ये कोणतीही फ्लाईट तुम्हाला डायरेक्ट मुंबईला घेऊन जात नाही. तर मला ह्युस्टनवरून जाण्यासाठी इधर न्यूयॉर्कवरून फ्लाईट घ्यावी लागणार किंवा सॅन फ्रान्सिस्कोवरून फ्लाईट घ्यावी लागणार, जे खूप जास्त इन्कन्व्हिनियंट आहे. तर कसं? आता ह्युस्टनवरून जाण्यासाठी मला कंपल्सरी कनेक्टिंग फ्लाईट घ्यावी लागते. सो आम्ही ती प्रेफर करतो अमेरिकेच्या बाहेरची. आम्ही भारतात चॅनल चालू केल्यापासून 3दा येऊन गेलो. 2 वेळेस आमची कनेक्टिंग फ्लाईट युरोपमधून होती आणि त्यावेळेसचा प्रवास मला इतका बोरिंग नाही वाटला किंवा इतका वेळ खाऊ नाही वाटला जेवढा मला आत्ताचा प्रवास वाटला आणि त्यामुळेच मी तो व्हिडिओ तयार केला होता. तर महत्त्वाचा मुद्दा की आम्ही अमेरिकेतूनच कनेक्टिंग फ्लाईट का नाही घेत न्यूयॉर्क किंवा सॅन फ्रान्सिस्कोवरून डायरेक्ट मुंबईला जायला? सो हिअर इज द प्रॉब्लेम. ज्यावेळेस तुम्ही अमेरिकेतून भारतात जाताय त्यावेळेस तर काही इश्यू नाही आहे. तुम्ही न्यूयॉर्कवरून जा किंवा सॅन फ्रान्सिस्कोवरून जा. पण ज्यावेळेस तुम्ही भारतातून अमेरिकेत येता त्यावेळेस एक मेन गोष्ट असते, दॅट इज कॉल्ड पोर्ट ऑफ एंट्री किंवा तुमचं इमिग्रेशन प्रोसेस. सो समजा उदाहरणार्थ माझी फ्लाईट आहे ह्युस्टनवरून न्यूयॉर्क आणि न्यूयॉर्कवरून मुंबई. तर मुंबईवरून येत असताना माझी फ्लाईट परत मुंबईवरून न्यूयॉर्कला येणार. न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर मला इमिग्रेशन प्रोसेस करावी लागते, ज्याच्यामध्ये 1.5 ते 2 तास जातात. ती इमिग्रेशन प्रोसेस केल्यानंतर मला माझ्या सगळ्या बॅगा कलेक्ट कराव्या लागतात आणि त्या परत चेक इन कराव्या लागतात. ह्या सगळ्या प्रोसेसला कमीत कमी मिनिमम 3 ते 4 तास द्यावे लागतात, कारण की न्यूयॉर्क इज वन ऑफ द मोस्ट बिझिएस्ट एअरपोर्ट इन द वर्ल्ड. त्यामुळे आम्ही न्यूयॉर्क किंवा सॅन फ्रान्सिस्को या दोन्ही ठिकाणच्या फ्लाईट्स अवॉइड करतो आणि युरोप किंवा इतर कुठल्या देशातून कनेक्टिंग फ्लाईट घेऊन येतो. चॅनल चालू केल्यापासून मी भारताची ट्रिप 3 वेळेस केल्या आहेत, पण कंप्लेन मात्र मी याच व्हिडिओमध्ये केली होती. त्याचं कारण पण जेन्युइन होतं. आय होप यू अंडरस्टँड.